हॅलो. जय शिवराय मॅडम. हो, जय शिवराय. खरीप पीक विमा 2025 ची शेतकरी आतुरतेने वाट पाहत आहे. हो. मग ते सोशल मीडियावर माहिती येत आहे. नक्की पीक विमा शेतकऱ्यांना केव्हा भेटणार? हो, नक्कीच. आता आपण जर पाहिलं तर राज्यातील शेतकरी बांधव 2025च्या खरीप पीक विम्याच्या प्रतीक्षेत आहेत. आणि यामध्ये शेतकरी बांधवांचं जे काही पीक विम्याच्या प्रतीक्षेत असणाऱ्या शेतकरी बांधवांची जी संख्या आहे ती भरपूर मोठ्या प्रमाणावरती आहे. कारण 2025 मध्ये आपण जर पाहिलं तर संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये अतिवृष्टी असेल, पूर परिस्थिती असेल, यामुळे शेती पिकांचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालेलं आहे. जवळपास 90% शेतकरी बांधवांचं नुकसान मोठ्या प्रमाणावरती झालेलं आहे आणि त्यामुळे जास्तीत जास्त शेतकरी बांधव हे आतुरतेने वाट पाहत आहेत ती म्हणजे खरीप पीक विमा 2025 ची. आता राज्यातील कृषी विभाग असेल किंवा राज्याचे कृषी मंत्री असतील यांच्या माध्यमातून सातत्याने पीक विम्याचा पाठपुरावा केला जातोय. परंतु बैठकाही घेतल्या जात आहे आणि 16 मार्च 2026 पासून या पीक विम्याचं कॅल्क्युलेशन देखील सुरू होऊन शेतकऱ्यांना ते कॅल्क्युलेशन दाखवलं जाईल किंवा मग त्याची पीक विमा वाटपाची वितरण प्रक्रिया ही सुरू केली जाईल, अशी माहिती देखील कृषी विभागाच्या माध्यमातून देण्यात आलेली होती. आपण यावरती देखील व्हिडिओ बनवलेला होता. परंतु आपण जर पाहिलं तर आज आहे 18 मार्च 2026 आणि अद्यापही पीक विम्याचं वितरण जे आहे ते राज्यातील एकाही जिल्ह्यामध्ये झालेलं नाही किंवा मग कॅल्क्युलेशनच्या ज्या रकमा आहेत त्यामध्येही दिसत नाहीयेत. आणि यामुळेच आता पुन्हा एकदा शेतकऱ्यांमध्ये संभ्रमाचं वातावरण आपल्याला पाहायला मिळतंय. तर मग आता आपण जर पाहिलं तर पीक विमा कंपन्यांच्या माध्यमातून या पीक विमा योजनेमध्ये मोठ्या प्रमाणावरती मनमानी सुरू झाली असं सुद्धा आपल्याला म्हणता येईल. कारण प्रत्येक जिल्ह्यामध्ये पीक कापणीचा प्रयोग किंवा मग जो डाटा असतो तर तो डाटा राज्य शासनाकडे देण्यात आलेला आहे आणि त्यावरती वेगवेगळ्या ठिकाणी आक्षेप देखील घेतला जातोय. तर पीक विम्याचं जे पीक कापणीचे प्रयोग आहे तर हे पीक कापणीचे प्रयोग हे मंजूर नसल्याचे आपल्याला शेतकरी बांधवांना सांगितलं जातंय. परंतु पीक कापणीचे प्रयोग किंवा अहवाल लवकरच शेतकरी बांधवांच्या माध्यमातून राज्य शासनाकडे पाठवलेले असताना देखील आता पीक कापणीचे प्रयोग हे मंजूर नसल्याचं आपल्याला सांगितलं जातंय. आणि याच पार्श्वभूमीवरती अनेक ठिकाणी या कॅल्क्युलेशनच्या ज्या प्रक्रिया आहेत तर त्या रखडलेल्या आहेत. काही ठिकाणी त्यामुळे कृषी विभागाच्या माध्यमातून याचा पाठपुरावा केला जात असताना कृषी मंत्री या संदर्भात भेट घेत असताना ही पीक विमा योजना पूर्णपणे पीक विमा कंपनीच्या माध्यमातून राबवली जाते का असा देखील प्रश्न आता शेतकरी बांधवांना पडतोय. आणि आता सध्या जे अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू आहे तर या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये पीक विमा संदर्भात महत्वाचे असे प्रश्न मांडण्यात आले. तर त्याला ज्यावेळेस उत्तर दिलेलं आहे केंद्रीय कृषी मंत्र्यांच्या माध्यमातून तर ते अतिशय शेतकरी बांधवांच्या विरोधात असल्याचं दिसून येतंय. आता केंद्रीय कृषी मंत्र्यांच्या माध्यमातून अनेक उत्तरे देण्यात आलेली आहे. यामध्ये आम्ही शेतकऱ्यांच्या हिताचाच निर्णय घेतोय, शेतकरी बांधवांना योग्य अशीच पीक विमा वाटप आम्ही करत आहोत किंवा मग पीक विमा वितरणास कंपन्यांकडून जर उशीर झाला तर पीक विमा कंपन्यांकडून 12% व्याज आकारण्यात येईल आणि जर राज्य सरकारकडून हा हप्ता देण्यास उशीर झाला तर राज्य सरकारकडून पण व्याज आकारलं जाईल आणि अजून पण भरपूर प्रकारची उत्तरे ही आपल्या केंद्रीय कृषी मंत्र्यांच्या माध्यमातून ऑन रेकॉर्ड विधान भवनामध्ये देण्यात आलेली आहे. पण मग आता आपण जर पाहिलं तर 15 डिसेंबर पासून राज्य शासनाच्या माध्यमातून डाटा हा देण्यात येत असतो. जे काही शेतकरी बांधवांचं नुकसान झालेलं आहे त्याचा डाटा हा 15 डिसेंबर नंतर राज्य शासनाकडे पाठवला जातो. म्हणजेच आपण जर पाहिलं त्यानंतर 21 दिवस म्हणजे जवळपास 10 ते 15 फेब्रुवारी पासून पीक विम्याचं वितरण शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात होणं आवश्यक होतं. परंतु आज आहे 18 मार्च आणि अद्यापही शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये कुठल्याही प्रकारचं पीक विम्याचं वाटप हे झालेलं नाहीये. म्हणजेच सरकारकडून देण्यात येणारी जी माहिती आहे पीक विम्यासंदर्भात ती अतिशय चुकीची आहे किंवा मग त्यामध्ये अजिबात ताळमेळ नाहीये असं सुद्धा आपल्याला म्हणता येईल. आता काही जिल्ह्यांमध्ये पीक विमा मंजूरही झालेला आहे तर काही जिल्ह्यांमध्ये अद्याप तो मंजूरच झालेला नाही म्हणजे कॅल्क्युलेशनच दाखवत नाहीये. आणि अशीच जर परिस्थिती राहिली तर शेतकरी बांधवांना जो मिळणारा पीक विमा योजना आहे ही योजना खरोखर शेतकऱ्यांच्या हिताची आहे का असाही प्रश्न निर्माण होतोय. आणि तुम्ही जर म्हणाल की पीक विमा नक्की जो भेटणार आहे शेतकरी बांधवांना तो नक्की किती भेटणार आहे तर जसं की आपल्याला माहितच आहे ज्यावेळेस शेतकरी बांधवांचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालं पावसामुळे
त्यावेळेस अतिवृष्टी नुकसान भरपाई देण्यात आली राज्य शासनाच्या माध्यमातून. आणि त्यावेळेस मुख्यमंत्र्यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं की शेतकरी बांधवांना या वर्षी म्हणजे 2025 मध्ये हेक्टरी 17,500 रुपये असा पीक विमा देण्यात येणार, ज्या काही शेतकरी बांधवांचं नुकसान झालेलं आहे त्या सर्व शेतकऱ्यांना. पण जर आपण पीक विमा कंपन्यांचं जी काही अटी आहेत, शर्ती आहेत त्या जर पाहिल्या तर पीक विमा कंपन्यांच्या माध्यमातून या वर्षी म्हणजे 2025 मध्ये खूप काही अटी घालण्यात आलेल्या आहे. सर्व ट्रिगर काढण्यात आलेले आहेत. फक्त आणि फक्त एकाच ट्रिगरद्वारे शेतकरी बांधवांना पीक विमा मिळणार आहे आणि तो म्हणजे मंडळनिहाय पीक विमा. आता जर मंडळनिहाय पीक विमा मिळणार असेल तर मग कुठे शेतकरी बांधवांना 17,500 रुपये पीक विमा मिळणार आहे? हे जरी मुख्यमंत्र्यांनी स्पष्टपणे सांगितलं असलं तरी हे सुद्धा खूप चुकीचं आहे. म्हणजे त्यांनी बोलताना जे वाक्य वापरलेलं आहे की हेक्टरी 17,500 रुपये प्रति शेतकरी बांधवांना हेक्टरी पीक विमा दिला जाणार, पण प्रत्यक्षात असं काहीही होणार नाहीये. मंडळनिहाय पीक विमा दिला जाणार आहे, ना की वैयक्तिक पीक विमा. जर तुम्हाला वैयक्तिक पीक विमा मिळणार असता तर मात्र तुम्हाला हेक्टरी 17,500 रुपये असं देण्यात आलंही असतं. परंतु आजच्या परिस्थितीमध्ये जी पीक विमा कंपन्यांच्या माध्यमातून पीक विमा शेतकऱ्यांना दिला जाईल की मंडळनिहाय, म्हणजे तुमच्या गावामध्ये किती मंडळ आहेत, त्या मंडळातील शेतकरी बांधवांचं किती प्रमाणावरती उत्पादन झालं, मागील 5 वर्षामध्ये त्या उत्पादनात किती घट झाली, मागील 5 वर्षांच्या उत्पादनामध्ये 2025 मध्ये किती घट झाली, याची आकडेवारी काढली जाईल आणि या आकडेवारीवरून तुम्हाला पीक विमा हा म्हणजे तुमच्या संपूर्ण मंडळाला तो दिला जाईल. मग भलेही तो हेक्टरी पूर्ण मंडळाला जरी 17,500 रुपये पीक विमा दिला तरी सुद्धा तुम्हाला तो खूप तुटपुंजी अशी रक्कम मिळणार आहे. म्हणजेच हेक्टरी 17,500 रुपये तर मिळणार नाहीचे, परंतु जो काही पीक विमा मिळणार आहे अगदी तुटपुंजी असणार आहे आणि तो शेतकरी बांधवांना लाजेसा असा पीक विमा मिळणार असल्याचं सुद्धा आपल्याला चित्र दिसून येतंय. परंतु तरी सुद्धा आपले शेतकरी बांधव आशेने या पीक विम्याची वाट पाहत आहेत आणि सरकारच्या माध्यमातून लवकरात लवकर शेतकरी बांधवांना खरोखर पीक विमा दिला जावा. पण हे जे सरकार आहे सध्याच्या स्थितीमध्ये तर ते शेतकरी बांधवांच्या हिताचा त्यामध्ये कुठेही निर्णय घेतला जात नाहीये. आज आपण जर पाहिलं तर ज्या ठिकाणी जानेवारी फेब्रुवारी मध्ये पीक विमा शेतकऱ्यांना दिला जातो त्या ठिकाणी मार्च महिनाही जवळपास निम्मा संपलेला असतानाही शेतकरी बांधवांना अद्याप पीक विमा मिळालेला नाही आणि पुढेही तो केव्हा मिळेल किंवा मग याची तुम्ही जर म्हणाल की नक्की केव्हा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल तर अशी कुठलीही अधिकृत अपडेट राज्य शासन असेल किंवा कृषी विभाग असेल यांच्या माध्यमातून अजिबात देण्यात येत नाहीये. आणि एकंदरीत शेतकरी बांधवांना जर आपल्याला खरीप पीक विमा 2025 बद्दल माहिती द्यायचीच ठरली तर मित्रांनो, तुम्ही जे 17,500 रुपये हेक्टरी तुम्हाला असं वाटतंय की आमचं 90% नुकसान झालेलं आहे, 80% झालेलं आहे, काही शेतकरी बांधवांचं तर 100% नुकसान झालेलं आहे आणि त्यामुळे शेतकरी बांधव अशी अपेक्षा लावून बसलेत की हेक्टरी आम्हाला 17,500 रुपये पीक विमा मिळेल म्हणजे आमचं थोडंसं काहीतरी आम्हाला पुढील उत्पादनामध्ये मदत होईल. परंतु मित्रांनो, जरी म्हणजे अद्याप तर पीक विमा केव्हा मिळेल याबद्दलची अपडेट नाहीचे, पण जरी तो तुम्हाला मिळाला तर तो खूप तुटपुंजी अशी रक्कम दिली जाणार आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनी ही गोष्ट मात्र नक्की लक्षात घ्यायची आहे. तर धन्यवाद, तुम्ही शेतकऱ्यांचे नेहमीच प्रश्न मांडता त्याबद्दल मनापासून धन्यवाद. धन्यवाद.